नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वतीनं इम्प्रेशन 2025 या वार्षिक सांस्कृतिक उत्सवाला मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली. इम्प्रेशन या सांस्कृतिक महोत्सवातून कलाकारांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वतीनं मोठं व्यासपीठ निर्माण करून देण्यात आलंय. सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांच्या वतीनं इम्प्रेशन 2025 मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं. प्रमुख अतिथी सुखदा खांडेकर, महाविद्यालयाचे व्हाईस चान्सलर, फॅकल्टी ॲडवायझर, डायरेक्टर बोर्ड ऑफ स्टुडंट डेव्हलपमेंट यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून इम्प्रेशन 2025 ची सुरुवात करण्यात आली. या उद्घाटनानंतर झिरायत या ग्रँड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. इम्प्रेशन 2025 हा कार्यक्रम 14 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. 2016 साली सुरू झालेल्या इम्प्रेशन वार्षिक सांस्कृतिक उत्सवाचं हे 10वं वर्ष आहे. या उत्सवाचं ब्रीदवाक्य बाय द आर्टिस्ट फॉर द आर्टिस्ट असं आहे. यामागचा मुख्य उद्देश विद्यार्थी आणि कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा आहे. या महाविद्यालयामधून आजवर अनेक नामांकित विद्यार्थी घडले. इम्प्रेशन सांस्कृतिक महोत्सवात 25 स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. त्याचबरोबर इतर महाविद्यालयामधील विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सांस्कृतिक वैविध्य, कलात्मक प्रतिभा आणि मोहकता यांचा विलक्षण संगम दिसून येतोय. इम्प्रेशनला आतापर्यंत अनेक दिग्गज मान्यवरांचा सन्मान करण्याचं भाग्य लाभलंय. त्यातील काही कलाकार म्हणजे सचिन पिळगावकर, पंकज त्रिपाठी, स्वप्नील जोशी, तसंच अनु जैन, सुशांत पुजारी, अमनदीप सिंग, वैभव घुगे यासारखे अनेक गुणीजनांच्या उपस्थितीत सद्भाग्य लाभला आहे. इम्प्रेशन 2025 ची थीम मिरास आहे. या वार्षिक उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा आनंद दिसून येतोय. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.